नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. सध्या आम्ही आहोत ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बेकायदेशीरपणे बसविण्यात आलेला होता, त्या निमित्तानं उल्हासनगरमध्ये सध्या तणावाची वातावरण निर्मिती आहे. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक मनपा आयुक्तांनी कोणतीच ठोस भूमिका न घेतल्यामुळे आज अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी कायद्याने वागत शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी यांचं भेट घेण्यासाठी आलेलं होतं. 1 ऑगस्टपासून साधारण 8 महिन्यांपासून आम्ही संस्था, राजकीय पक्ष, इथलं प्रशासन यांच्या कानावर ही गोष्ट टाकत होतो, त्यांच्या निदर्शनास आणत होतो. अखेर नाइलाजाने लोक चळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांना 1 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाची घोषणा करावी लागली. परंतु अशा पद्धतीनं एखाद्या संविधानिक पद्धतीनं ज्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पूर्ण आयुष्य कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्यतीत केलं, त्यांचाच पुतळा जर बेकायदेशीरपणे उभा राहत असेल तर हे कोणताही भीमसैनिक खपवून घेणार नाही. मात्र यामध्ये प्रशासनाचा जो ढिसाळपणा होता त्याच्यामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी भेटलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते मनोज कोरडे. आज नेमकं या कार्यालयामध्ये काय काय झालं त्याचं वृत्तांत तुमच्या पुढे सांगतायत. नमस्कार, माझं नाव मनोज कोरडे आहे. आज उल्हासनगर शहरामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, कायद्याने वागत लोक चळवळीचे प्रणेते राज असरोडकर यांनी आपल्या जीवावर उदार होऊन हा प्रश्न तडीच न्यावा म्हणून 1 तारखेपासून उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. आणि तरीसुद्धा उल्हासनगर महानगर प्रशासन कसं चालढकलपणा करत आहे, आयुक्तांची ह्या प्रकरणामध्ये कशा हलगर्जीपणा आहे, त्याचा आज आम्हाला कलेक्टर ऑफिसला आल्यानंतर आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. या संदर्भात आम्ही कलेक्टर ऑफिसचे जे गृह विभाग आहे त्याचे जे सुरेश महाले म्हणून आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणी आम्ही त्यांना जाब विचारला. मी ह्या प्रकरणामध्ये जाब विचारला याच्यासाठी असं बोलतो की कारण की गेली 7-8 महिने सातत्याने कायद्याने वागतच्या माध्यमातून पत्रव्यवहार होतोय, पण त्या एकही पत्राला सकारात्मक उत्तर दिलं जात नाही. आणि आज उपोषणाचा दिवस जवळ येतोय, 2 दिवसात उपोषण होतंय, तरी सुद्धा कलेक्टर ऑफिसमधून काहीच हालचाल होत नाही. यासाठी आम्ही त्यांना जाब विचारला. त्यावेळेस ते खडबडून जागे झाले आणि त्यांनी तात्काळ एक पत्र निर्गमित केलेलं आहे. पण त्या पत्रावरती कारवाई काय होते ह्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण का त्या पत्राची अंमलबजावणी करणारे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना त्या प्रश्नाकडे गांभीर्य नसल्यामुळे आम्हाला नाईलाज हे प्रकरण कलेक्टर साहेबांकडे मांडावं लागलं आणि त्यांनी याची तात्काळ दखल घेऊन उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी या संदर्भात 1 तारखेला पत्र देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या संदर्भात आम्ही जे मान्य आहेत उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशा निर्जळी ठिकाणी जो आहे तो उभारणं हे नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचंच आहे. आणि महानगरपालिकेच्या एकंदरीत कारभारावर आणि राजकीय लोकांच्या हस्तक्षेपावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी देखील आश्चर्याने सांगितलं की मी या पुतळा धोरण समितीचा अध्यक्ष असताना मलाच हे कसं माहिती नाहीये. म्हणजे यंत्रणा किती ढिसाळपणे आणि निकृष्टपणे आपलं काम करतात किंवा कर्तव्याशी बेईमानी करतात याचा फार मोठा नमुना आज या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. नमस्कार. बेकायदेशीर पुतळा उभारण्यासंदर्भात आम्ही माननीय आयुक्त आणि महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही कायदेशीर नोटीस देखील दिली आहे. जर आम्हाला यावर समाधानकारक उत्तर नाही भेटलं तर आम्ही एक जनहित याचिका देखील दाखल करणार आहोत. मुळात अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारून त्यांचं अवमूल्यन करून हा नवीन प्रघात पाडण्याचा एक प्रयत्न सरकारचा दिसतोय. परंतु अशा पद्धतीनं जर इथेच रोक लागला नाही तर हा ट्रेंड पुढे चालू नये अशी रोखठोक भूमिका जी आहे, स्पष्ट भूमिका जी आहे ती कायद्याने वागा लोक चळवळीची आहे.